वरून खाली व्हायला पाहिजे ही ठराविक 2-5 लोकांची मागणी होती। आता वरून रस्ता खाली आणायचा त्या ठिकाणी फॉरेस्टच्या काही अडीअडचणी होत्या आणि मिळालेल्या फंडाला काही मर्यादा होती। तो काही कालावधीमध्ये तो विषय संपवायला पाहिजे म्हणून ज्या ठिकाणी सोपा पहिला सुटणारा प्रश्न आहे त्या बाजूने आपण तो रस्ता अगदी व्यवस्थित केलेला आहे। साधारण 2 ते 2.5 किलोमीटर 2 किलोमीटर खडीकरण झालेलं आहे। मध्ये थोडा फॉरेस्टचा इश्यू आहे। फॉरेस्टच्या परवानग्या काढायला आपण काही कागदपत्र सादर केलेली आहेत। अजूनही पुढे एक 13 लाख रुपयाचा फंड पडलेला आहे। आता पाऊस असल्यामुळे तो 13 लाख रुपयाचा फंड वापरला नाही, परंतु 15 दिवसामध्ये 1 महिन्यानंतर पाऊस थांबला की तेही 13 लाख रुपयाचं काम चालू होईल आणि उर्वरित रस्ता जो फॉरेस्ट मध्ये आहे त्याची तोपर्यंत आपल्याला दिवाळीच्या आसपास त्याची परवानगी मिळेल आणि अजूनही बरेचसे फंड आपल्याला मंजूर होण्याच्या अगदी मार्गावर आहेत। ते फंड आले की आपण धावशीचा रस्ता 100% कंप्लीट करणार आहोत। एकीकडे फॉरेस्ट ज्या काही कंपन्या आहेत, जे काही दुसरे काही लोक म्हणजे उद्योजक आहे त्यांना परमिशन देत आहे, परंतु ज्या ठिकाणी धावशी सारखी वस्ती गेली 70 वर्षापासून त्या लोकांचा रस्त्याचा प्रश्न सुटत नाहीये, काय म्हणजे फॉरेस्ट कमी पडतंय का लोकप्रतिनिधी कमी पडताय, नक्की काय विषय होतोय? खरं तर गोर गरीब जनतेवर आणि विशेष करून आदिवासी जनतेवर ही भयंकर वेळ येते किंवा ह्या गोष्टीला सामोरं जावं लागतं। तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मोठमोठ्या उद्योजकांना अगदी काही महिन्यातच परवानगी दिली जाते आणि गोरगरीब वस्तीवरती वर्षानुवर्ष ज्यांनी गाव जतन केलं, फॉरेस्ट जतन केलं, असणारी सामग्री जतन केली, त्याच लोकांना न्याय वेळेत मिळत नाही। याचं प्रमुख कारण आहे खरं तर असणारी ग्रामपंचायत असेल, तलाठी असतील, सर्कल असतील, पंचायत समिती सदस्य असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा असणारे लोकप्रतिनिधी असतील, या सगळ्यांनीच खरं तर त्या ठिकाणी लक्ष द्यायला पाहिजे। आणि तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, अजून 1-1.5 महिना नाही झाला, बाळंतबाई झोळी करून दवाखान्यात न्यायची वेळ आली आणि रस्त्यातच ती बाई बाळंत झाली। असे आता ताजा प्रकार जरी घडला असला त्याच्या आधी अनेक घटना अशा घडलेल्या आहेत। खरं तर हे दुर्दैव आहे। या असणाऱ्या सर्वच घटकांनी ही बाब लक्षात घेऊन सर्वसामान्य माणसांना, विशेष करून खेड्यापाड्यात राहणाऱ्या सर्वसामान्य लोकांना हा न्याय वेळेत दिला पाहिजे, अशी या ठिकाणी माझी भूमिका आहे। मागच्या काही कालखंडामध्ये धावशीचा पाणी प्रश्न उपस्थित झाला, त्यानंतर तिथला जो काही रस्त्यात देखील प्रश्न उपस्थित झाला। अनेक माध्यमातून धावशी सारखं जे काही वस्ती आहे ती पुढे मध्ये आणली गेली, त्यानंतर काही निधी त्या ठिकाणी पडला गेला, परंतु आजही तुम्ही म्हणताय की त्या लोकांना झोळीत करून यावं लागतंय, काय नक्की प्रश्न नेमकं काय? नाही, मी आता तुम्हाला सांगितलं ना की इलेक्शन आले की सगळे लोक मतदान मिळावं म्हणून त्या ठिकाणी जातात। त्याच्यामध्ये थोडीफार चूक आपली ग्रामस्थांची पण आहे। खरं तर आपण एक व्हायला पाहिजे, आपली एकी दाखवायला पाहिजे। आता पूर्वीचा काळ राहिलेला नाही। आपलं एक मत 1 करोडच्या बरोबर आहे। समाजाने ही भूमिका ध्यानात घेतली पाहिजे। प्रत्येक पंचवार्षिक आली, पंचायत समिती आली, जिल्हा परिषद आली, आमदारकी आली, खासदारकी आली किंवा स्थानिक लेवलला ग्रामपंचायतच्या सुद्धा निवडणुका आल्या, तरी खरं तर समाजाने जागरूक राहणं गरजेचं आहे। आपण ज्या वेळेला मतदान करतो त्यावेळेला आपलं काम कोण करणार आहे, याआधी ज्या वेळेला आपल्याला काही संकट आली, घटना घडल्या, त्यावेळेला आपल्या बरोबर कोण उभा आहे, अशाच माणसाला खरं तर मतदान देऊन निवडून दिलं पाहिजे। आणि ज्यांना आपण मतदान केलंय याआधी त्यांना खरं तर आपण समोर घेऊन आहे ती परिस्थिती दाखवून जाब विचारला पाहिजे आणि ते काम त्यांच्याकडून करूनच घेतलं पाहिजे, अशी या निमित्ताने मला समाजाला देखील ही सूचना आहे। येणाऱ्या काळामध्ये धावशी रस्त्याचं काम 100% पूर्ण होईल? साहेब, भारत स्वतंत्र झाला, आमचा समाज वाडीवरून शेतीवर राहिला गेला, शेतीवरून असणाऱ्या ज्या ठिकाणी आपली उपजीविका करायची त्या ठिकाणी गेला, परंतु आज तागायत धावशी या ठिकाणापर्यंत
अनेक जिल्हा परिषद सदस्य झाले, अनेक आमदार झाले, खासदार झाले, या ग्रामपंचायतचे सरपंच झाले. अजून तरी कोणीही अशी भावना दाखवली नाही की त्या धावशीच्या रस्त्याला एक गमेला मुरम टाकायचा. परंतु आता या 1 वर्षामध्ये माझ्या बरोबर विद्यमान सरपंच होत्या, असणारी आपली ग्रामपंचायत बॉडी होती. आम्ही वेळ काढून किमान 2 किलोमीटरचा रस्ता धावशीवाल्यांसाठी आम्ही खडीकरण करून नेलेला आहे. आणि तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो की येणाऱ्या 6 महिन्यामध्ये अजून पुढचं 2 ते 2.5 किलोमीटर काम 100% करून दाखवणार, हा मला विश्वास आहे. त्याप्रमाणे आपण शासन दरबारी पाठपुरावा केलेला आहे. त्यातील काही फंड मंजूर देखील झालेला आहे मागच्या आठवड्यामध्ये, आणि काही फंड पुढील 1-2 महिन्यामध्ये दिवाळीच्या आसपास मंजूर होईल. आणि निश्चित धावशीचा रस्ता हा 100% किमान त्यांना पोटाची उपजीविका भरण्यासाठी, शाळेतल्या मुलांना शाळेत येण्या जाण्यासाठी, कामगार वर्गाला खाली येण्यासाठी, किंवा त्या लोकांना इकडून काही दळणवळण करता येईल असा रस्ता सुस्थितीमध्ये चांगला करून देण्याची जबाबदारी निश्चित या ठिकाणी मी घेतो. एकीकडे आदिवासी समाजाच्या नावाने मतांचं राजकारण करायचं, दुसरीकडे आम्ही तुमच्या सोबत आहोत हे देखील दाखवायचं. परंतु गेल्या 70 वर्षामध्ये हा प्रश्न का सुटत नाहीये? नाही, याचं कारणच या ठिकाणी असणारे जे काही लोकप्रतिनिधी असतील, स्थानिक पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, त्यानंतर आमदार असतील, खासदार असतील, सगळेच लोक असतील. जर त्या ठिकाणी जर 500 लोक वस्ती आहे, हा प्रश्न का सुटत नाहीये त्यांना? नाही, काय झालंय, खर तर आदिवासी जनतेचा गैरफायदा या बड्या बड्या नेत्यांनी घेतला मताच्या रूपी. आणि प्रत्येक इलेक्शन आलं का कुणीतरी एखादा प्रतिनिधी तयार करायचा, तो त्या वस्तीवर पाठवायचा, 500-1000 रुपये वाटायचे, दारू वाटायची, चिकन मटणाच्या पार्ट्या करायच्या, याच्यावरतीच लोकांना बोलवायचं आणि एखादी सभा घेतली का त्याच्यामध्ये आश्वासन द्यायचं. हा खरं तर गोरगरीब जनतेचा वापर असणारे जे कोणी असतील, मग ग्रामपंचायत पासून तर लोकसभेपर्यंत सगळेच जण गैरफायदा आजपर्यंत घेत आलेत. परंतु ही बाब आमच्या येत्या 5-1 वर्षामध्ये निदर्शनास आली. आम्ही आता प्रत्येक नागरिक हा जागरूक करत आलेलो आहे. आणि येत्या काळामध्ये मला वाटत नाही की ही जादू असणाऱ्या कुणी लोकांची चालेल, ही 100% मोडीत काढील. आणि जो माणूस काम करणारा आहे आणि जो करील, जो तळागाळात समाजाबरोबर उभा राहील, तोच माणूस इथून पुढच्या काळामध्ये ग्रामपंचायत पासून तर लोकसभेपर्यंत निवडला जाईल, अशी या ठिकाणी माझी भावना आहे.